बघा, श्री स्वामी समर्थ. उद्या आहे पौर्णिमा आणि आपल्याला पौर्णिमाच्या कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहे. आणि मेन म्हणजे ही अधिक महिन्यातली पौर्णिमा आहे, त्यामुळे आपल्याला पौर्णिमेला कुठल्या सेवा करायच्या आहे, कुठली कुलदेवतेची कुठली सेवा करायची आहे, जेणेकरून आपण ह्या 15 दिवसामध्ये आपल्याकडून काही सेवा झाल्या नाही, पुढच्या 15 दिवसामध्येही काही सेवा होणार नाही. यासाठी आपल्याला या शनिवारी आणि रविवारी 2 दिवस भेटलेले आहे. आपल्याला या 2 दिवसामध्ये आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे सेवा करायची आहे. तर बघा, आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो, तर आपल्याला तो सत्यनारायण न चुकता करायचा आहे. आपल्याला काहीच हो की न हो, पण आपल्याकडून सत्यनारायण झालाच पाहिजे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घराच्या मेन दरवाजाला हळदीचे लेपन करायचे आहे, न चुकता हळदीचे लेपन करायचे आहे. आपल्याला कुलदेवतेची जेवढी सेवा होईल तेवढी आपल्याला या 2 दिवसामध्ये करायची आहे. कारण की आपल्याला यावेळेस 2 दिवस नाही, तर तुम्ही आता सत्यनारायण कधी करायचं आहे, तर सत्यनारायण तुम्ही उद्याही केला तरी चालतो. कारण की परवा दुपारपर्यंतच म्हणजे सायंकाळच्या वेळेस आपण सत्यनारायण करत असतो, तर त्या जेव्हा जमत नाही आपल्याला उद्यापर्यंतच उद्या केला तरीही चालेल, किंवा मग तुम्ही परवा करू शकता. ज्यांच्याकडून नाही झालं उद्यापर्यंत त्यांनी परवा केला तरी काही हरकत नाही, पण नक्की सत्यनारायण करा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कुलदेवतेची सेवा करायची आहे. आपल्याला कुलदेवतेचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आपला जो कुलदेवतेचा जो मंत्र असतो, मंत्र नाही तर ओम ह्रीं श्रीं, आपला जो 9 मंत्र आहे तो म्हणायचा, नाही तर मग आपल्या कुलदेवतेचा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे. आणि आपल्याला अभिषेक करायचा आहे. तुम्ही दह्याने करा, दुधाने करा, पंचामृतने करा, तुम्हाला ज्याने वाटेल त्यांनी करा, पण नक्की करा कुलदेवतेचा अभिषेक. त्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन कसं करायचं आहे, हा आपल्या चॅनलवरती आपला व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघून घ्या. त्यानंतर बघा काय करायचं आहे, कुंकुमार्चन करायचं आहे, अभिषेक करायचा आहे, सत्यनारायण करायचं आहे. सत्यनारायण कसा करायचा आहे, पूजा मांडणीचा व्हिडिओ वेगळा आहे, आणि पहिल्यापासून सत्यनारायण का करायचं आहे, कशामुळे करायचं आहे, याचे आपले पूर्ण डिटेल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तोही नक्की बघा. तर बघा, पूजेची मांडणी वगैरे कशी केलेली आहे त्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर बघा, आपल्याला परत न चुकता काय करायचं आहे, बघा आपल्याला उद्या आपल्याला म्हणजे आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. भलेही तुमच्याकडून आतापर्यंत काहीच झालं नाही, पण उद्या तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की करायचा आहे. तुम्ही एक तरी करा, एका बैठकीत पूर्ण पाठ करायचा आहे. तुमच्याकडून एका बैठकीत नाही झाला तरी तुम्ही 2 वेळेस करा, पण नक्की करा. तुम्ही भलेही या 15 दिवसात काही नाही झालं तुमच्याकडून, किंवा मग पुढच्या 15 दिवसात काही नाही होणार, तर ह्या शनिवारी आणि रविवारी तुम्हाला या सेवा नक्की करायच्या आहे. बघा, तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. आणि देवीची ओटी कशी भरायची आहे, आता तुम्ही जशी आपण आता अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची आपण ओटी भरणार आहोत, तशीच आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. कारण की देवी आपली ही ओटी तशीच भरत असते, कारण की देवी ही आपल्या ओटीमध्ये भरभरून सुख, समृद्धी, आनंद, ऐश्वर, सगळं संपत्ती सगळं काही आपल्याला देत असते. कारण की आपल्या डोक्यावरती कुलदेवतेचा हात, आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद असणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता ज्यांना कोणाला आपली कुलदेवता माहीत नाही, कुलदैवत माहीत नाही, कुलदेवता माहीत नाही, त्यांनी मला नक्की सांगा. जर मला या व्हिडिओ खाली कमेंट आल्या, किंवा जे आता नवीन व्हिडिओ येतील त्याच्या खाली जर कमेंट आलं की ताई आम्हाला आमचे कुलदैवत दैवत देवी माहिती नाही कुठली आहे, तर ते सांगा. तुम्ही नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल, पण नक्की सांगा की जेणेकरून मग माझाही वेळ जाणार नाही. तर बघा, एवढ्या सेवा आपल्याला न चुकता करायचं आहे. आपल्या आईची या अधिक महिन्यामध्ये आपण जशी आपल्या आईची ओटी भरत असतो, तशीच आपल्याला कुलदेवतेचीही ओटी भरायची आहे. आणि असं म्हणतात, ओटी भरणं खूप चांगलं. चला भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तुम्हाला स्वस्त राहा, मस्त राहा.